श्री गुरुचरित्र ग्रंथ हा संस्कृत किंवा प्राकृत भाषेत उपलब्ध आहे. अनेक लोक श्री गुरुचरित्राचे पाठ करतात किंवा पारायण करतात. सर्वसामान्य लोकांना हा ग्रंथ समजून घेण्यात थोड्या अडचणी येतात. मी श्री गुरुचरित्रांच्या अध्यायाचे मराठीत विस्तारित रूपांतरण करण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं की गुरुचरित्र समजून घेण्यासाठी माझ्या अनुवादाचा उपयोग होईल. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना नमस्कार. सर्वप्रथम विघ्नहर्ता जगत प्रणव पार्वती नंदन लंबोदर गणेशाला नमस्कार करतो. तोच एक देव ज्याचे एकच ध्यान केले तरी सर्व अडथळे दूर होतात आणि साधकाला इच्छित फल त्वरित प्राप्त होते. जो कोण आपल्या प्रत्येक मंगल कार्याच्या आरंभी गणेशाला वंदन करतो त्याच्या प्रत्येक कार्याला यश प्राप्त होते. 14 विद्या ज्याच्या अधीन आहेत ते विद्येचे देव लंबोदरच. ब्रह्मा विष्णू महेश हे सर्व जगकर्ते देखील आपल्या कार्यारंभी गणेशास वंदतात. त्यांच्या कृपेने सर्व अभिष्ट सिद्ध होते. माझ्या अंतकरणात उठलेल्या प्रत्येक इच्छेला तुम्ही पूर्ण करा. हे गणनायका, मी आपल्या चरणी साष्टांग नमस्कार करत आहे. मला आता विद्या प्रदान करा. मी अज्ञानी मतिहीन आहे, म्हणूनच मी तुम्हाला शरण आलो आहे. सर्व विद्यांचा खजिना तुमच्याकडे आहे आणि तुम्ही शरणागताचं कल्याण करणारे रक्षण करते आहात. माझ्या अंतकरणात एकच इच्छा, गुरुचरित्राचे कथन करावे, तेही पूर्ण समजुतीने. हे तातारा, मला या ग्रंथाची सिद्धी मिळू दे. आता मी ब्रह्मकुमारी वागेश्वरी देवी सरस्वतीला वंदन करतो. जिच्या हातात पुस्तक आणि वीणा आणि जिचे वाहन हंस आहे, विद्या वेद आणि सर्व शास्त्रांचे अधिकार जिच्याकडे आहे, ती जगज्जननी सरस्वती माझ्यावर प्रसन्न होवो. श्री गुरुचरित्र लिहिण्याच्या माझ्या प्रयत्नांना तिने आशीर्वाद द्यावा आणि योग्य शब्द योग्य भाषा माझ्या लेखणीत प्रवाहित करावी. यानंतर मी त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना नमस्कार करतो. ब्रह्मदेव ज्यांच्या मुखातून वेद प्रकट झाले, सृष्टीचे कर्ता. विष्णू जे क्षीरसागरात लक्ष्मी समवेत वास करतात, विश्वाचे पालन करते. आणि शंकर ज्यांच्या जटामध्ये गंगा वसते, पंचमुख दशमुख आणि ज्यांची अर्धांगिनी पार्वती जगन्माता आहे. प्राचीन ऋषी व्यास वाल्मिकी पराशर आणि इतर सर्व कविवर्यांना वंदन. हे कविकुळ, मला काव्य प्रकार कळत नाही, शास्त्राचा सखोल विचारही अवगत नाही आणि महाराष्ट्राची भाषा देखील नीट जमत नाही. म्हणून माझ्या या अल्पज्ञानाला तुम्ही मार्गदर्शन करा. शब्दांना योग्य अर्थ आणि भाव द्या. मग मी माझ्या पूर्वजांना स्मरतो. आमच्या अपस्तंभ शाखेतील कौंडिन्य गोत्री साखरे कुळातील आदरणीय सायनदेवांचे स्मरण करून नमस्कार करतो. त्यानंतर माझे जनक जननी यांना वंदन करून शेवटी श्रीगुरूंच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होतो. गंगाधर यांच्या कुशीत जन्मलेल्या माझ्यावर गुरुकृपेने बुद्धिप्रकाश झाला आणि हे कार्य आरंभ करण्याची प्रेरणा मिळाली. श्री गुरूंचे स्वरूप अगाध अपार आणि वाणीच्या आवाक्याबाहेर आहे, परंतु गुरूंनी आज्ञा दिल्यामुळे मी हे कथन करीत आहे. ज्यांच्या घरी श्री गुरुचरित्राचे वाचन होते तेथे लक्ष्मीचे स्थैर्य, पुत्रपौत्रांचा आनंद, आरोग्य आणि सर्व प्रकारची शांती नांदते. 7 दिवस मन लावून गुरुचरित्र ऐकले की सगळे बंधने तुटतात, संकट मुक्त होतात, यात संशय नाही. आम्हालाही असा अनुभव आला आहे, म्हणून मी हे विश्वासाने सांगत आहे. श्री गुरुचरित्र हे कामधेनू आहे. ऐकल्यावर महाज्ञान प्राप्त होते. श्री नृसिंह सरस्वती गाणगापूर येथे वास करीत. सर्व जाती धर्मातील लोक दुरून दुरून येऊन त्यांचे दर्शन घेत आणि मनोकामना पूर्ण करून परत जात. पुत्र दारा संपत्ती सुख जे काही इच्छिले ते त्वरित लाभत असे. नामकरण नावाचा एक भक्तही याच विश्वासाने गुरुकृपा मिळवण्यासाठी व्याकुळ मनाने निघाला. तो म्हणत होता, गुरुदर्शन मिळेलच आणि न मिळाल्यास या देहाचा मी त्याग करेन. मी ज्याचे नामस्मरण करतो ते माझ्यावर कृपा का करीत नाहीत.
तो गुरूंना माता पिता मानून विनवत होता. हे गुरुनाथा, आम्ही तुमची संताने. माता जशी रागवल्यानंतरही बाळाला हसत आलिंगन देते, तशी आपली कृपा माझ्यावर केव्हा होईल? त्याचा हा करुण विलाप, सात्विक आर्तता पाहून दयानिधी श्री गुरु त्वरित प्रकट झाले. गुरु समोर येताच नामकरणाने त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. गुरूंना आपल्या हृदयात आसन दिले आणि त्यांची षोडशोपचारी पूजा केली. तो अनिर्वचनीय आनंदाने ओतप्रोत भरून गेला. श्री गुरुनाथ कायम भक्तांच्या अंतःकरणात वास करतात आणि अशी कथा ऐकणाऱ्यांवर सरस्वती देखील अतिशय प्रसन्न होते. श्री गुरुचरित्रामृत या कल्पतरूमधील श्री नृसिंह सरस्वतीच्या उपाख्यानातील प्रथम अध्याय येथे संपूर्ण झाला. श्री गुरुदेव दत्त.